महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतलेली आहे। या भेटीदरम्यान कुटुंबाकडून सर्व घटनेची माहिती त्यांनी जाणून घेतली। या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण प्रशासनाला स्वस्थ बसू देणार नाही असा आक्रमक पवित्रा मुंडेंनी घेतलाय। पोलिसांना प्रशासनाला एक प्रश्न विचारायचा आहे की कुठल्या अधिकारात आपण ज्या वेळेस डॉक्टर संपदा आत्महत्या केली किंवा तिचा मृत्यू झाला त्यावेळेस पोलिसांनी घरच्या कुठल्याही लोकांना न येऊ देता तिथून बॉडी हलवली कशी पीएम साठी। त्यांच्या बहिणीचं म्हणणं ते हस्ताक्षर त्यांचं नाहीच आहे। एक बहीण आपल्या बहिणीचं हस्ताक्षर अतिशय व्यवस्थितपणाने ओळखू शकते की या दरम्यान तिथं जे पोलीस अधिकारी काम करत होते त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। पोलिसांच्या आणि तिथं वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अतिशय त्रासाला कंटाळून हा प्रकार घडलेला आहे। आजही या क्षणाला या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती हे मानायला तयार नाही की डॉक्टर संपदानी आत्महत्या केली। कारण 2 दिवस अगोदर संपदाने आपल्या लहान भावाला फोनवरती सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, पीजी साठी ते पुढे लागणार आहे। 2 दिवस अगोदर जर एक डॉक्टर स्वतः आपल्या लहान भावाला सांगते की मला पीजी करायची आहे, ती डॉक्टर आत्महत्या करू शकत नाही।